माझ्या आजीच्या पद्धतीची झणझणीत खानदेशी शेव टमाटर भाजी. ही शेवभाजी आम्ही मामाच्या गावाला गेलो की खायचो. तर काय करायचं, एका कढईत 2 चमचे तेल घ्यायचे. ते गरम झाले की त्यात अर्धा टेबलस्पून हिंग टाकायचा. नंतर एक बारीक चिरलेला कांदा. कांदा छान परतवून झाला की त्यात 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता आणि 1 हिरवं मिरचीचे तुकडे टाकून परतवून घ्यायचं आहे. नंतर एक टोमॅटोची प्युरी घालायची. प्युरीला छान तेल सुटलं की त्यात पावडर मसाले टाकायचे आहेत. 2.5 टेबलस्पून लाल मिरची पावडर, अर्धा टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून धना पावडर, अर्धा टेबलस्पून जिरे पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला. सर्व जिन्नस व्यवस्थित परतवून झाले की त्यात 1 ग्लास गरम पाणी टाकायचं आहे. तुम्हाला किती रस्सा हवा आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकतात. नंतर चवीपुरतं मीठ. भाजीला उकळ आला की त्यात शेव टाकायची आहे. कोथिंबीर टाकून झाली की तयार आहे आपली झणझणीत खानदेशी शेव टमाटर भाजी. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा.